सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी उलथापालट झालेली पाहायला मिळत असून सोन्याबरोबर चांदीचे दरही घसरले। नागरिकांमध्ये आनंदाची बातमी पसरली। देशभरामध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दर हे हजारो रुपयांनी घसरले असून नागरिकांची मोठी बचत होणार आहे। सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होऊन नागरिकांना सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा आनंद मिळणार आहे। सोन्याच्या दरामध्ये आतापर्यंत झालेली सर्वात मोठी घसरण आहे ही। आतापर्यंत सोन्या चांदीचे दर इतक्या हजारोंनी कधीही घसरले नव्हते, त्यामुळे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बऱ्याच दुकानांमध्ये महिलांची गर्दी झाली आहे, नागरिकांची गर्दी झाली आहे। सोन्याच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। सोने चांदीच्या दरामध्ये झालेली ही घसरण आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ठरली आहे। हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे, त्यामुळे जाणून घ्या की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर हे किती असणार आहेत। जिल्ह्यानुसार दरांची आकडेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती दर आहेत ते जाणून घ्या। त्याचबरोबर नागरिकांनो, तुम्ही सोने खरेदी करायला गेल्यावर सोन्यावरती 0 रुपयाचा टॅक्स बसणार आहे। मोदी साहेबांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे सोनं खरेदी करायला गेल्यावरची तुमची बचत होणार आहे। सोन्याचे दर घसरल्यामुळे तुमचे पैसे वाचणार आहेत, परंतु सोने खरेदी करण्यावरती टॅक्स देखील आकारण्यात येणार नाही। त्यामुळे नागरिकांनो, तुमची आता डबल बचत होणार आहे। हजारो रुपये तुमचे वाचणार आहेत। नागरिकांनो, तुम्ही सोने खरेदी करायला गेल्यावरती तुम्हाला विचारलं जातं की 22 कॅरेटचं सोनं हवं आहे का 24 कॅरेटचं सोनं हवं आहे। पण आता सरसकट सर्व 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सगळ्या सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचं सोनं खरेदी करायचं असेल, मग ते 22चं असेल किंवा 24चं असेल, सर्व सोने खरेदीमध्ये तुम्हाला आता सवलत मिळणार आहे। खरं तर हजारो रुपयांनी सोनं घसरलं आहे। सोन्याचे दर हे गेल्या वर्षभरामध्ये गगनाला भिडले होते आणि सोनं खरेदी करणं हे खूप अवघड झालं होतं। त्यामुळे सातत्याने वाढत असणाऱ्या दरामुळे नागरिकांच्या खिशाला झळ लागत होती। अशातच आज एक आनंदाची बातमी आली आणि भारतीय बाजारभावात सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल झाला। त्याचबरोबर चांदीच्या दरात ही घट झाली। बुलियन मार्केटच्या वेबसाईट वरून सोन्याचे नवीन दर जाहीर करण्यात आले। सोन्याचे नवीन दर जाहीर करत असताना 10 ग्रॅम सोन्याच्या दराबाबत सर्व माहिती सांगण्यात आली। आतापर्यंत सर्वात स्वस्त सोनं आता होणार आहे। सोन्याचे दर कधी कमी होणार आहेत, कधी वाढणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, कारण हे दर कमी झाले आहेत, परंतु ही किंमत किती दिवस स्थिर राहणार आहे ते देखील जाणून घेऊया। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये सोन्याची मागणी घटलेली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये देखील घट झाली। सोन्याचं उत्पन्न आपल्या देशामध्ये वाढलं असून सोन्याच्या दरामध्ये घसरण करण्यात आली। हा निर्णय घेत असताना मोदी साहेबांनी आणखीन एक निर्णय जाहीर केला, तो म्हणजे सोने चांदीच्या दरामध्ये घसरण तर झालीच, पण आता जर तुम्ही सोनं खरेदी करायला गेला तर तुम्हाला 0 रुपयाचा टॅक्स बसतात। नागरिकांनो, होय, अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे की तुम्ही सोनं खरेदी करायला जाता, परंतु सोन्याचे दर अत्यंत वाढलेले होते, त्यामुळे तुमच्या खिशावरती ताण येतच होता, परंतु त्याबरोबरच तुम्हाला टॅक्स देखील भरावा लागत होता। त्यातच तुम्हाला सोन्याची करणावा देखील द्यावी लागत होती, परंतु आता आनंदाची बातमी आली आहे, तुम्हाला 0% टॅक्स भरावा लागणार आहे। त्याचबरोबर कमी दरामध्ये तुम्हाला सोनं खरेदी करता येणार आहे। बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी त्यामुळे वाढली आहे। सोन्याच्या दरामध्ये झालेल्या घसरणीचा फायदा नागरिकांना होत आहे। हजारो रुपयांची बचत तुमची होणार आहे। सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आल्यामुळे सणासुदीच्या वेळी नागरिकांना आनंदाची बातमी मिळाली आणि नागरिकांचे हजारो रुपये वाचणार आहेत। परंतु त्यासाठी सर्वात मोठं कारण ठरलं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामुळे इतक्या दरात घसरण झाली आहे। आपल्या भारतामध्ये कसे दर घसरतात हे देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर अवलंबून असतं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जेव्हा सोन्याची मागणी वाढली जाते, त्यावेळी आपल्या इकडचं उत्पन्न कमी झालं तर ते दर वाढले जातात। पण आता सध्याची परिस्थिती ही खूपच वेगळी आहे, त्यामुळे 22 कॅरेट सोनं असो किंवा 24 कॅरेट सोनं असो, दोन्हीही सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। त्याचबरोबर चांदीचे दर देखील घसरले। नागरिकांना सर्वात मौल्यवान असलेलं सोनं
आणि चांदी हे महागडे धातू आणि या महागड्या धातूंची दर घसरल्यामुळे तुम्हाला साठवणुकीचा फायदा देखील होणार आहे। आता जेव्हा हे सोन्याचे दर कमी होणार आहेत तेव्हा तुम्ही सोनं खरेदी करून ठेवू शकता आणि नंतर दर वाढल्यानंतर हे विकू शकता, कारण सोन्याचे दर हे कायम बदलत असतात। कधी त्या दरांमध्ये हजारो रुपयांची वाढ होते, त्यामुळे तुम्हाला आणखीन फायदा होणार आहे। सोन्याचे दर हे आतापर्यंत फक्त वाढतच राहिले आहेत, काही महिन्यांमध्ये हे सोन्याचे दर लाखो पार होणार आहेत। आपण पाहिलंच आहे की वर्षभरामध्ये सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले आणि किती हजारो रुपयांनी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, तर पुढे देखील हे दर वाढतच राहणार। आताच आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये झालेल्या उलटापालटामुळे हे दर कमी झाले आहेत, परंतु हे दर कोणत्याही क्षणी वाढू शकतात। तर ते कधी वाढणार आहेत ते देखील आपण पाहूया, कारण हे दर वाढणार आहेत हे मात्र नक्की आहे। सोन्याचे दर हे कायमच वाढत गेले आहेत। आता लाखापर्यंत येऊन पोहोचलेलं सोनं पुढे लाख पार जाणार आहे, मग ते 24 कॅरेट असो किंवा 22 कॅरेट असो, दर वाढणारच आहेत। त्यामुळे आता नक्की जाणून घ्या की सोन्याचे दर हे किती हजारोंनी कमी झाले आहेत आणि किती रुपयांची तुमची बचत होणार आहे। जर तुम्ही आता सोनं खरेदी केलं आणि परत विकलं तर तुम्हाला किती लाखोंमध्ये फायदा होणार आहे ते देखील पहा, कारण आतापर्यंत तांबे, चांदी यासारखे धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात, त्यामध्ये सोनं कमी किमतीमध्ये विकलं जातं। बहुतेक दुकानदार त्या सोन्याला 22 कॅरेट सोन्यामध्ये देखील विकतात, परंतु आता जे आपण पाहणार आहोत ते शुद्ध 99% असणारं 24 कॅरेट सोन्याबद्दलची पूर्ण माहिती घेणार आहोत। सोन्याचे दर किती झाले आहेत हे आपण पाहणार आहोत। नागरिकांनो, सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली असून पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे 40 ते 50 हजारापर्यंत येऊ शकतात। अमेरिकेतील विश्लेषकांनी अंदाज वर्तवला आहे आणि सोन्याच्या दरामध्ये इतका बदल होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। सोन्याच्या खाणीचे जे सल्लागार असतात त्यांनी स्वतः सांगितलं आहे की सोनं खाणीतून निघण्यापासून ते सोनं विक्रीला येईपर्यंत संपूर्ण माहिती त्यांना असते, त्यामुळे त्यांनी सांगितलेला शब्द हा कधी खोटा ठरत नाही। सोनं हे फारच लिमिटेड आहे, त्यामुळे या लिमिटेड वस्तूबाबतचा भाव हा कधीही कमी होत नसतो, परंतु सोन्याच्या खाणीचे जे सल्लागार असतात त्यांना सोन्याच्या सर्व प्रोसेस माहिती असतात। सोन्याची मागणी किती, सोन्याचा पुरवठा किती आणि सोन्यावर कोणत्या प्रक्रिया होत जातात। सोन्याच्या खाणीचे जे सल्लागार असतात त्यांनी स्वतः सांगितलं आहे की सोनं खाणीतून निघण्यापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती त्यांना असल्यामुळे त्यांनी सांगितलेला शब्द हा 100% खराच असणार आहे, कारण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये देखील उलटापालट झालेली पाहायला मिळत आहे। 40 ते 50 हजारावरती सोनं येऊ शकतो हा त्यांनी बांधलेला अंदाज काही दिवसांमध्ये सर्वांच्या समोर येणार आहे। सोनं स्वस्त होणार असून पूर्णपणे सोन्याचे दर हे हजारो रुपयांनी घसरणार आहेत, त्यामुळे लिमिटेड असणारी ही वस्तू कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, मग ती 24 कॅरेटची असो किंवा 22 कॅरेटची असो। सोनं हे तुम्हाला अत्यंत कमी दरात मिळणार आहे। ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये देखील सोन्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे। याशिवाय सोन्याच्या खाणी देखील वाढल्या आहेत। ऑस्ट्रेलियामध्ये वाढलेले सोनं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये झालेली उलटापालट, त्याचबरोबर सोन्याचे दर हे हजारो रुपयांनी घसरण्यात आले, त्यामुळे आपल्याला सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण पाहायला मिळत आहे। सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी आनंदाची ठरणार आहे।